नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुद्र गायकवाड स्वागत करतो आपले धरतीपुत्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण भेंडी या पिकाची बीज प्रक्रिया आणि लागवड कशी करायची ते बघणार आहोत। मित्रांनो, भेंडीचे जे बियाणे आहेत ते आपण एका बकेटमध्ये काढून घेणार आहोत। बियाणे टाकल्यानंतर आता आपण त्या बकेटमध्ये पाणी टाकणार आहोत। पूर्ण बियाणे झाकले पाहिजे इतकेच पाणी बकेटमध्ये टाकायचे आहे आणि त्याला व्यवस्थित 1 ते 2 तास पाण्यात भिजत ठेवायचे आहे। त्यानंतर ते भेंडीचे बियाणे आपल्याला एका सुती कपड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याला व्यवस्थित हलक्या हाताने बांधून घ्यायचे आहे। जास्त पॅक बांधायचे नाही आणि त्यानंतर त्याला उबदार ठिकाणी ठेवायचे आहे। आपण बघू शकतात, आम्ही ते बियाणे उकरड्यामध्ये छोटासा गड्डा करून ठेवत आहोत। त्याला त्यामध्ये चांगली ऊब मिळणार आहे, त्यामुळे उगवण क्षमता लवकर व चांगली होते। ते बियाणे रात्रभर तिथंच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला लागवड करायची आहे तेव्हा ते बियाणे तेथून काढून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, आता आपण बघूया भेंडीच्या बियाण्यामध्ये आपल्याला काही बदल होताना दिसत आहे का? आपण त्याला सोडून घेऊ तर बघू शकतात मित्रांनो, बियाणे छानपैकी फुललेले आहे। आपण 4 बियाणे त्याच्यात न टाकता बाजूला ठेवले होते, तर या दोन्हीमधील फरक आपण आता बघणार आहोत। हे बघू शकतात, जे बियाणे आपण भिजत ठेवले होते ते बियाणे आणि बाजूचे 4 बियाणे आपल्याला फरक दिसत असेल। दोन्हीमधला फरक बियाण्याची चांगल्या प्रकारे फुगवण झाली आहे। मित्रांनो, आता आपण थेट बियाणे घेऊन शेतात जाणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणीच आपल्याला भेंडी पिकाची लागवड करायची आहे। आपण या शेतामध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी करून रोटर करून घेतला आहे। त्यानंतर 4 फुटावर ठिबकच्या नळ्या अंथरून घेतल्या आहेत व 8 तास मोटर चालू करून शेत ओले करून घेतले आहे। शेत ओले केल्यामुळे भेंडी लागवड करणे सोपे जाते। आपण या ठिकाणी अडवंटा कंपनीचे राधिका हे बी वापरणार आहोत। मित्रांनो, आपण कुठल्याही कंपनीची जाहिरात करत नाही। आपल्या भागात जे बियाणे चांगले उत्पादन देते तेच बियाणे तुम्ही लागवडीसाठी वापरावे। बघूया लागवडीची पद्धत। शेतकरी मित्रांनो, बघू शकतात आपण 4x1 अशी झिगझॅग पद्धतीने लागवड करणार आहोत। बियाणे जास्त खोल न लावता ते साधारण 1 इंच खोल लागवड करायचे आहेत। मित्रांनो, 2 सरीमधील अंतर हे आपण 4 फूट घेतला आहे व दोन्ही बियामधील अंतर हे 1 फूट घेतला आहे। अशा पद्धतीने लागवड केल्यामुळे भेंडीची उगवण क्षमता थोडीफार थंडी असली तरी चांगल्या प्रकारे होते। आपण परत याच ठिकाणी भेंडी उगल्यानंतर व्हिडिओ तयार करू। तर मित्रांनो, ही होती बीज प्रक्रिया आणि भेंडी लागवड करण्याची सोपी पद्धत। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान, धन्यवाद।